हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, हा ब्लॉग आहे रविवारचा आणि रविवार आणि सोमवार अशा 2 दिवसाचा हा ब्लॉग असणार आहे. तर इथे वेळ आहे संध्याकाळची, रविवार आहे आणि संध्याकाळची वेळ आहे आणि आम्ही आलो होतो स्टेशनला थोडंफार सामान घेण्यासाठी. आणि आम्ही रिटर्न अर्ध्या रस्त्यात आलो होतो, म्हणजे घरी येण्यासाठी अर्ध्या रस्त्यात आलो होतो आणि तेवढ्याच साहेबांना आठवलं की अन्नूताईला पिझ्झा खायचा होता. त्यामुळं मग ते ना पिझ्झा घ्यायला आलेत. त्यानंतर आता इथे पिझ्झा वगैरे घेतला आणि जे काही सामान घ्यायचं होतं ते घेतलं आणि आलो आहे घरी. जरा पिझ्झा आणला, घे. रोज पण मार आहेत. हे फ्रीजमध्ये ठेव, हे काढून ठेव. बरं चीजवाला आहे. कॅप्सिकम आहे ना. पण ठोस लय भारी आहेत, मला आवडले ठोस. तुम्ही टेस्ट करून बघा. कसा आहे टेस्ट? मानता का नाही? चिकनवाला ह्याच्यापेक्षा भारी लागते. मानता का नाही? जरा 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 पहिले झालं मी कधी नाही एक वेळा आनंदसोबत येत वर्षांनी आम्हाला ते जात नाही. वर्षांनी खाल्लं मी पण नाही. आम्ही दोघांनी वडापाव खाल्ले. मामी पण. वर्षांनी आनंद त्याच्या मिळीनं खाल्लं. तर फ्रेंड्स, आता हा व्हिडिओ आहे नेक्स्ट डेचा, म्हणजे सोमवारचा हा व्हिडिओ आहे आणि सकाळची वेळ आहे. सकाळच्या इथे 9:30 ते 9:45 झाले असतील आणि सगळी कामं झाल्याच्या नंतर निवांत बसले होते. म्हणून अन्नूताईला सांगितलं की अन्नूताई ये, तुझ्या केसाला तेल लावते. तर केसाला तेल वगैरे लावून जरा असं तेलाची मालिश केली ना तर डोकं शांत राहतं मुलांचं. आणि तिला आजकाल ते अभ्यासाचं भरपूर टेन्शन आहे, त्यामुळं ना तेलाची मालिश केली तिच्या डोक्याला अगोदर. आणि त्यानंतर मला एक काम करायचं होतं. तर हे बघा, हे गावाकडून चिंचा पाठवून दिल्या होत्या माझ्या सासूबाईंनी आणि ते अर्ध्या तर चिंचा अशा खाऊनच संपून गेल्या. पण आता म्हणलं की याचे चिंचगोळी करावी. म्हणजे 90च्या दशकातील म्हणजे आम्ही मुलं, आमचं जे खाऊ होता ना तो खाऊ आज बनवायचं ठरवलं होतं. आजकालच्या मुलांना हे काय कुरकुरे, वेफर, हे ते याच्यातच इंटरेस्ट असतो. पण आमच्या टायमाला होतं लेमन गोळ्या, चिंचेच्या गोळ्या, हे भरपूर आवडायचं आम्हाला. तर म्हणलं की मुलांना पण बघावं आवडतं की नाही. तर ऐनाच होती चिंच, झालं तर गूळ पण होता, म्हणून म्हणलं की चिंच गोळी बनवावी. तर आता सगळी चिंच ना मी चाकूने ते चिंचुके आणि ते जे काही हे असतात ना, ते शिरा असतात ना चिंचेचा, ते सगळं काढून टाकलं आणि स्वच्छ चिंच केली. आणि आता चिंच वाटून घ्यायची आहे जारमध्ये. तर इथे ना मी चिंच वाटायला आली होती आणि चिंच वाटायला मी मिक्सर ऑन केलं तरीसुद्धा मिक्सर चालू होत नव्हतं. तर मला ना 1 मिनिटभरासाठी भीती वाटली की बाबा वापस मिक्सर खराब झालं का नाही. म्हणजे आता मध्येच काहीतरी वायर चेंज केलं त्याचं आणि असंच बंद पडलं होतं मिक्सर. म्हणजे बटन जरी चालू असलं तरीसुद्धा मिक्सर चालू होतच नव्हतं. त्यानंतर मग साहेबांनी ते वायर वगैरे चेंज केलं मिक्सरचं आणि मग आता चालू झालं आहे कुठंतरी.
आणि मग आता चिंच वाटायला गेली आणि मिक्सर जेव्हा बंद पडलेलं वाटलं तर म्हणजे माझ्या लक्षातच आलं नाही की लाईट पण गेली असेल, असं लक्षात आलं नाही. त्याच्यानंतर मग माझ्या लक्षात आलं की लाईट चेक करावी. लाईट चेक केली तर लाईट गेली होती आणि इन्व्हर्टर असल्यामुळं ना कधी लाईट येते आणि कधी जाते ते पण काही कळत नाही. तर आता इथे लाईट येण्याची वाट बघावी लागेल आणि तोपर्यंत ना अन्नूताई बोलली की तिला चहा आणि ठोस खायचा आहे. तर ते काल मावा ठोस आणले होते, तर खूप टेस्टी ठोस आहेत ते. म्हणजे बाकी आता इतर ठोस जे असतात ना त्याच्यापेक्षा भरपूर टेस्टी ठोस आहेत ते. त्यामुळं ना तिला आवडले ते ठोस आणि ती बोलली की मम्मी चहा कर थोडंसा. असं तर चहा पित नाही ती, पण काहीतरी असं चहा बिस्किट किंवा काय खारी ठोस काय असेल तर मग ते थोडं खाते आणि मग चहा बाकीचा तसाच ठेवून देते, ती पित नाही चहा. तर आता मग तिला खाण्याची इच्छा झाली होती म्हणून मग म्हणलं की तोपर्यंत चहा ठेवावा आणि दोघी मायलेकींसाठी चहा ठेवला आहे मी. आणि वैभवदादा तर गेला आहे त्याच्या ट्युशनला. तो मात्र 5-5 तास ट्युशनला जातो. त्याला म्हणजे 1-2 तास नाही तर 5 तास तो ट्युशनला गेलेला असतो. त्याचे सर जे आहेत ते 5 तास ट्युशन घेतात. तर आता इथे ना तोपर्यंत मी चणे भिजायला टाकले होते, कारण की आता साहेब येतील तेव्हा त्यांना अचानकच त्यांचं असतं की चना मसाला खायचा आहे आणि चना मसाला बनव. मग आता ते भिजायला कमीत कमी 2-3 तास तर लागतात ना चणे भिजायला. पण आता 1 तासभरामध्ये ते चणे जेवढे भिजतील तेवढे भिजतील आणि मग कुकरला लावून 3-4 शिट्ट्या करून घेते ते चण्याच्या. आणि आता मला ना पटापट ते चिंच गोळ्या केल्याच्या नंतर ना स्वयंपाक पण करून घ्यायचा आहे मला. तर भाकरी भाजी डाळ भात हे सगळं बनवायचं आहे. त्यामुळं ना थोडंसं लवकर लवकर हे चालू होतं माझं. आणि हे चिंच गोळ्या करायचं काम ना ॲक्च्युली दुपारीच करायला पाहिजे होतं, पण थोड्या वेळाने थोड्या वेळाने थोड्या वेळाने असं करत 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 म्हणजे संध्याकाळच झाली पार. आणि संध्याकाळ पण झाली तरीसुद्धा म्हणजे आमच्या माझं आणि अनुताईच्या गप्पा चालूच होत्या. म्हणजे असं बसलो ना मायली की तर एक दिवशी असं काहीतरी विषय निघतो आणि मग ते तिच्या शाळेतल्या मैत्रिणींविषयी बोलत असते की मग माझी मैत्रीण अशी, माझी मैत्रीण तशी, मी माझ्या मैत्रिणीविषयी सांगत असते. म्हणजे असं आमच्या मायलेकीच्या गप्पा रंगत असतात. आणि त्याचबरोबर म्हणजे पुढं काय करायचं करिअरचं हे पण चालू असतं डिस्कशन. तर हे सगळं करत करत आता मी चहा वगैरे घेतला आणि आता करायची आहे स्वयंपाकाला सुरुवात. तोपर्यंत लाईट पण इथे आली होती. तर इथे चिंच वाटायचं काम ना खूप हार्ड असतं. म्हणजे कधी कधी ना आपलं मिक्सरचं भांडं पण खराब होऊ शकतं चिंच वाटायला जाऊन. तर तसंच होतं म्हणजे काय म्हणजे ते चिंच वाटताच येत नव्हती मला, म्हणून मी ना 1 चमचाभर पाणी टाकलं त्याच्यामध्ये. आणि चमचाभर पाणी टाकल्यावरती कुठं तर ते मिक्सरचं भांडं म्हणजे ते मिक्सर फिरायला चालू झालं. नाहीतर ना फिरत पण नव्हतं मिक्सर. एवढं म्हणजे अवघड काम आहे मला. म्हणजे असं जर हे डायरेक्टली सुक्कं सुक्कं वाटलं असतं ना तर ते मिक्सरची मोटर जळाली असती, एवढं हे असतं. पण थोडंसं चमच्याभर पाणी टाकलं आणि त्याच्याने काही फरक नाही पडत. त्यामुळं म्हणजे वाटणं जरा सोपं होतं 1 चमचाभर पाणी टाकल्यावरती. तर अशा प्रकारे ना मग मी इथे चिंच वाटून घेतली 1-1 चमचाभर पाणी टाकून. आणि जेवढी आपली चिंच असते ना त्याच्यापेक्षा दुप्पट गूळ असला पाहिजे. तर तेव्हा कुठंतरी म्हणजे चिंच गोळी जी आहे ती छान होते चवीला. नाहीतर चिंचेमध्ये खूप आंबटपणा असतो आणि गूळ जर थोडासा कमी असेल ना तर मग चिंच गोळी जरा आंबट बनते. ज्यांना आंबट आवडतं ते थोडंसं गूळ कमी टाकू शकतात आणि ज्यांना आंबट जास्ती नाही आवडत ते थोडंसं म्हणजे गूळ जो आहे तो दुप्पट टाकायचा. त्याच्याने छान होते टेस्ट. तर आता इथे ना इक्वल होतं दोन्ही पण माझ्या इथे. म्हणजे 1 वाटी चिंच होती आणि 1 वाटीच गूळ पण होता. तर आता दुसरा गूळ आणायचं म्हटलं तर आता दुकानला जायला लागेल आणि वैभवदादा नव्हता आता घरामध्ये, तो ट्युशनला गेला होता. त्यामुळं मग मी म्हणलं जाऊ दे आता जेवढा आहे गूळ तेवढ्यातच करून घ्यावं. आणि आज ना खरंच म्हणजे कामाला उशीरच होणार होता मला, कारण स्वयंपाक वेळेवरती झाला पाहिजे. 6-6:30 पर्यंत संध्याकाळचा स्वयंपाक जो आहे तो पूर्ण झाला पाहिजे माझा.
पण मला वाटत होतं की आज थोडासा उशीरच होईल. हे एक काम मध्ये आलं चिंचगोळी करायचं आणि प्लस चणा मसाला पण बनवायचा आहे, ते पण एक एक्स्ट्रा काम आलं. त्यामुळं ना थोडंसं उशीरच होईल असं मला वाटत होतं. पण अशा टायमामध्ये ना एकदम धांदलून जाण्यापेक्षा ना आपलं शांत दिमाखाने आणि आयडियानी कामं उरकायची. तर मी तसंच करत असते. जेव्हा पण कधी उशीर होतो ना तेव्हा थोडंसं आपलं न धांदलता आपलं डोकं चालवायचं आणि शांत पद्धतीने कामं लवकर कशी होतील त्याचा विचार करायचा. तर आता इथे चिंच वाटून झालेली आहे आणि आता मी पटकन ना एका साईडला कुकर लावून घेते, जेणेकरून डाळ भात शिजून निघेल. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की जेव्हा पण आपण कधी शांतपणे आपला दिमाग वापरतो ना तेव्हाच आपलं काम कुठेतरी सक्सेसफुली होत असतं. आणि जेव्हा आपण काहीतरी म्हणजे जास्ती विचार करतो आणि म्हणजे शांतपणे आपला दिमाग हे चालवत नाही, तेव्हा मात्र ना आपलं म्हणजे होणारी कामंसुद्धा चुकतात कुठे कुठे. त्यामुळं ना कधीही दिमाग शांत ठेवायचा काहीही झालं तरी. आणि एखादी वस्तू जर समजा हरवली तर ती हरवली म्हणून न घाबरता ती वस्तू लास्टपर्यंत आपल्या हातात किती वेळ होती आणि लास्ट टायमामध्ये आपण कुठे ठेवली ती वस्तू हे शांतपणे जर आपण एका ठिकाणी बसून विचार केला ना तर ते आपल्याला लक्षात येतं की आपण लास्ट टाईम कुठं ठेवली ती वस्तू हे लक्षात येत असतं. त्यामुळं ना मग मी अशाच पद्धतीने माझी जी कामं आहेत ती उरकत असते. जेव्हा पण कधी घाई असते, जेव्हा उशीर झालेला असतो तेव्हा मी एकदम घाईने काम बिघडवून ठेवत नाही. तर शांत पद्धतीने म्हणजे कशा पद्धतीने काय करावं, अगोदर काय करावं, नंतर काय करावं याचा विचार करून मी माझी कामं करत असते. तर आता एका साईडला डाळ भात शिजत आहे आणि तोपर्यंत इथे मी कढईमध्ये ना गूळ वितळवायला ठेवते. आणि म्हणजे चिंचगोळी बनवायला काही जास्ती वेळ लागत नाही, त्यामुळं पटकन हे उरकून घेईल काम. आणि असंच ठेवून दिलं ना मग मात्र नंतर बनवायचं म्हणलं की आळस येतो भरपूर. तर तोपर्यंत तिथे आपले चणे पण शिजतील आणि डाळ भात शिजून झाल्याच्या नंतर मग हे चणे जे आहेत ते कुकरमध्ये टाकून त्याला शिजवून हे करता येईल, फोडणी देता येईल. आणि त्यानंतर मग आपलं भाकरी आणि भाजी, बस एवढंच. तर मग आपला झाला स्वयंपाक. तर आता इथे कढई गरम व्हायला ठेवली आणि त्यामध्ये टाकणार आहे थोडंसं तूप. तर एक 3 ते 4 चमचे इथे तूप टाकलेलं आहे मी. आणि त्यानंतर ना हे जे बारीक चिरून घेतलेला जो गूळ आहे तो ह्या तुपामध्ये ॲड करायचा आहे. आणि गूळ ना तुपामध्ये टाकला की लगे विरघळून जातो. 1 मिनिटाच्या आत तर तूप विरघळतो. आणि त्यानंतर मग हे जी वाटलेली चिंच आहे ही ह्यात गुळामध्ये ॲड केली. तर आता हे चिंच वाटलेली आणि हे गुळाचा जो पाक आहे हे सगळं व्यवस्थित असं एक जीव करून घ्यायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे. तर आता हे बघा, जे मिश्रण मगाशी पातळ होतं ते हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि आता याच्यामध्ये ॲड करायचे आहेत मसाले. आपल्याला जे जे काही मसाले टाकायचे ते म्हणजे लाल तिखट झालं, तर आमचूर पावडर, जिरा पावडर हे याच्यामध्ये टाकायचं, जेणेकरून याची टेस्ट जी आहे ती गोड, आंबट, खारट, तिखट सगळं मिक्स होतं आणि खूप बेस्ट लागते चिंचगोळे. तर इथे ना मी चवीपुरतं मीठ टाकलं थोडंसं आणि त्यानंतर लाल तिखट टाकलं, 1 चमचा आमचूर पावडर टाकलं आणि जिरा पावडर नव्हती माझ्याकडे, संपली होती. आणि इथे ना काळे मिरीचं पावडर टाकलं थोडंसं, पाव चमचा. तर आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग झालं आपलं मिश्रण तयार. तर फ्रेंड्स, चिंचगोळी बनवण्याचं जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे आणि ते आता थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे मी. तर असं डायरेक्टली गरम ह्याला हात लावला तर ते हात भाजून निघेल, त्यामुळं ना त्याला थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्या गोळ्या बनवायच्यात.
तर तोपर्यंत इथे ना मी डाळीला फोडणी देण्याची पण तयारी करते आणि त्याचबरोबर चणा मसाला बनवण्यासाठी कांदा टोमॅटो वगैरे ते पण कापून घेतलेलं आहे. आणि डाळ ना आज हिरव्या मिरच्याची बनवायची आहे, त्यामुळे इथे हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या आणि सगळी तयारी झाली आता. तर आता बनवायला घेते चिंचगोळ्या. तोपर्यंत हे मिश्रण पण ना म्हणजे नॉर्मल झालं होतं. तर आता हळूहळू याच्या गोळ्या बनवायच्यात. तर एका वाटीमध्ये ना थोडीसं पिठी साखर घेतलेली आहे आणि त्यानंतर हाताला तूप लावून घ्यायचं आहे. म्हणजे हे जे मिश्रण आहे ना ते हाताला चिटकणार नाही. तूप थोडंसं जरी लावलं ना तरी सगळ्या गोळ्या बनवून होतात, पण ना ते मिश्रण ना अजिबात हाताला चिटकत नाही. तर हे बघा अशा प्रकारे गोल 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 गोळ्या बनवायच्या आणि त्या गोळ्या ना हे पिठी साखरमध्ये डिप करायच्या आणि ठेवून द्यायच्या. तर खूप टेस्टी अशा चिंच गोळ्या होतात. कधीही मन केलं चटपटीत काहीतरी खायचं आणि चिंच कैरी ह्या गोष्टी जर म्हणजे असल्या तर म्हणजे त्यांचं नाव जर ऐकलं तरी आपल्या तोंडाला पाणी सुटतं, चिंचेचं आणि कैरीचं. तर त्यामुळं ना ही सगळ्यांची फेवरेट असते. असं काहीशे बोटावर मोजण्यासारखे लोक असतात ज्यांना चिंच आणि कैरी आवडत नाही, पण होता होईल तेवढं सगळ्या लोकांना चिंच आणि कैरी आवडते. त्यामुळं चिंच आणि कैरीचं जर काय बनवायचं असेल ना तर ते खूप भारी वाटतं. तर हे बघा अशा प्रकारे मिश्रण तयार आहे. हे जवळून दाखवते तुम्हाला थोडंसं. तर हे बघा अशा प्रकारे इथे मी गोळ्या बनवते आणि पिठी साखरमध्ये डीप करून ते कबशीमध्ये ठेवून देते आणि सगळ्या गोळ्या जेव्हा तयार होतील ना तेव्हा मग एखाद्या डब्यामध्ये मी ह्या सगळ्या गोळ्या भरून ठेवेन, जेणेकरून कधीही मन केलं खायचं की आपलं खाता येतं. आणि असं डायरेक्टली चिंच खायचं म्हटलं ना तर ते दात एकदम असं करकळून जातात आणि नंतर ना आपल्याला पाणीसुद्धा प्यायचा त्रास होतो. म्हणजे खायला तर कैरी चिंच ना खूप भारी लागते, खूप खावंसं वाटतं, पण ते खाऊन झाल्याच्या नंतर ना आपल्याला दुसरं काहीच खाता येत नाही, पाणीसुद्धा पिता येत नाही, हा त्रास होत असतो. त्यामुळं कधीच म्हणजे ना नुसतं चिंच किंवा नुसती कैरी कधीच खायची नाही. तर अशा प्रकारे काय ना काहीतरी बनवून खायचं, जेणेकरून त्याची चव पण आपल्याला भेटते आणि त्याच्यामुळं ना आपल्याला दुसरा काही त्रास पण होऊ शकत नाही. तर अशा आयडियाने हे करायचं. आणि गावाला तर ना एक वेगळ्याच प्रकारे चिंचगोळी बनवतात. म्हणजे अजून एक पद्धत असते, त्यामध्ये ना लसूणसुद्धा वाटून टाकतात त्याच्यामध्ये. तर हे ना माझे म्हणजे जे मित्र होते, मित्र मैत्रिणी गावाकडचे, ते बनवत होते तशा गोळ्या. तर ते काही मला आता लहानपणी ते बघितलेलं एवढं काय फारसं आठवत नाही, पण ते वेगवेगळ्या पद्धतीच्या चिंचगोळ्या पण बनवतात. तर आता इथे ना मी एकदम मोठ्या मोठ्या चिंचगोळ्या बनवून घेतल्या, कारण की स्वयंपाकाला उशीर नाही व्हायला पाहिजे, पटकन स्वयंपाक बनवायचा होता. त्यामुळं हे बघा अशा पद्धतीने चिंचगोळ्या बनवल्यात. तर या तुम्ही पण टेस्ट करायला. आणि त्यानंतर ना मग मी व्हिडिओ वगैरे शूट करत बसली नाही, तर डायरेक्टली स्वयंपाक रेडी केला इथे. तर हरभऱ्याची भाजी रेडी झालेली आहे, भाकरी बनवून झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर आता इथे चणा मसाला बनवण्याची तयारी चालू आहे. तर कांदा फ्राय केला थोडाफार आणि त्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करून ते पण थोडंसं कच्चं असं फ्राय करून घ्यायचं आहे. क्रंची क्रंची असं लागलं पाहिजे दाताखाली, जास्ती पण त्याला फ्राय करून नाही घ्यायचं. तर अशा प्रकारे. आणि ते ना बाजूला बघा कुकर चालू आहे, म्हणजे चणे जे आहेत ते अजूनसुद्धा त्याची शिट्ट्या चालू आहेत आणि तोपर्यंत इथे मी कांदा आणि टोमॅटो फ्राय करून घेतलं तेलामध्ये, कारण या गोष्टीसाठी ना वेळ लागतो भरपूर. कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये फ्राय करायचा म्हणलं की त्याला बराच वेळ लागतो. त्यामुळं ना मग मी तोपर्यंत इथे म्हणजे चणे बॉईल होत होते तोपर्यंत इथे मी हे काम करून घेतलं. आणि आता चणे पण बॉईल झाले, त्यानंतर कुकरचं झाकण उघडलं आणि डायरेक्टली चणे जे आहेत ते गाळणीने गाळून ह्या कांद्या टोमॅटो जे मसाला तयार केलेला आहे त्याच्यामध्ये ॲड केले. आणि अशा प्रकारे इथे माझा स्वयंपाक जो आहे तो वेळेवरती तयार झाला. म्हणजे शांत दिमाखाने आणि न धांदलता काम केलं तर आपलं काम जे आहे ते वेळेवरती पूर्ण नक्कीच होतं. आणि ना फ्रेंड्स आता चणा मसाला जो आहे तो तयार झालेला आहे. फक्त याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची आहे. तर कोथिंबीर ना कधीही मी निवडून धुवून स्वच्छ कट करून डब्यामध्ये ठेवून देते. म्हणजे धुतल्याच्या नंतर सुकवावी लागते, नाहीतर ना असंच ठेवलं ना मग ओली कोथिंबीर जी आहे ती सडून जाते.
त्यामुळं धुवून सुकवून कट करून व्यवस्थित मी डब्यामध्ये भरून ठेवत असते, जेणेकरून कधीही कोथिंबीरचं काम लागलं की लगेच आपल्याला कोथिंबीर यूज करता येते. तर आता इथे स्वयंपाक जो आहे तो पूर्णपणे रेडी झालेला आहे आणि साहेब पण आलेले आहेत. तर आता हा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते. तर फ्रेंड्स, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.